नमस्कार मित्र. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. म्हणजेच काय तर भारतातला मुख्य व्यवसाय हा कृषी निगडित आहे. आणि आपण पाहतो की कृषी व्यवसाय हा सर्वपरी निसर्गावरती अवलंबून आहे. निसर्गाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागील वर्षी आपण पाहिलं की अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस झाला आणि यावर्षी आपण पाहतोय की पावसाचा कालखंड आहे आणि कोरडा दुष्काळ आहे. मग हा काही जो काही नैसर्गिक बदल घडत आहे, यावर्षी जे काही पाऊस नाही पडला त्याला आपण एक नैसर्गिक टर्ममध्ये अल निनो म्हणून संबोधित केलं जातं. परंतु आता येणारं जे वर्ष असणार आहे किंवा येणारा जो उन्हाळा आहे, मार्च ते मे महिन्यामध्ये सुपर अल निनोची घोषणा केलेली आहे. जागतिक संघटना NOAA नॅशनल ओशन ॲटमॉस्फेरिक असोसिएशननी असं घोषित केलं की येणारा जो काही मार्च एप्रिल मे महिना असणार आहे त्यामध्ये सुपर अल निनो हा होण्याची 33% संभावना आहे. म्हणजे नेमकं हे अल निनो आहे काय आणि त्यामुळं आपल्या शेतीवरती काय परिणाम होणार आहे, सामान्य जीवनावरती काय परिणाम होणार आहे, कोणकोणती काळजी आपल्याला घेतली पाहिजे, त्याबद्दलचाच हा व्हिडिओ राहणार आहे. नमस्कार, मी दत्ता चवले, माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही जर का चॅनलला प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून शेतकरीबद्दल शेतीविषयी सर्व योजना तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. मित्रो, शेती हा निसर्गावरती अवलंबून व्यवसाय आहे आणि निसर्गाच्या बाबतीत यावर्षी आपण पाहिलं की सतत पावसाचा कालखंड येतो आणि हा पावसाचा कालखंड हा केवळ यावर्षीचाच नसून आपण पाहिलं की मागील इतिहास जर पाहिला तर 97-98 मध्ये पण दुष्काळ होता. त्यासोबतच 2015-16 मध्ये पण असाच काही तो दुष्काळ जाहीर झाला होता आणि त्यालाच आपण अल निनो असं संबोधित जातं. नेमकं हे अल निनो काय आहे अगोदर आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्याचा परिणाम कसा आपल्या भारतावरती किंवा शेतीवरती होणार आहे ते आपण पाहणार आहोत. अल निनोच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही एक नैसर्गिक टर्म आहे, ज्यामध्ये की आपण पाहतो स्पेसिफिक ओशनवरती जे काही समुद्र आहे, स्पेसिफिक समुद्र आहे, त्याचं जे काही नॉर्मल टेम्परेचर असतं, जे म्हणजे 1 ते 1.5 डिग्री सेल्सिअस असतं, ते नॉर्मल टेम्परेचर. परंतु ज्यावेळेस उष्णता वाढते आणि ते टेम्परेचर हे 2 डिग्री किंवा त्यापेक्षाही अधिक होतं, त्यावेळेस जे काही वारे वाहणार आहेत, जे वारे नॉर्मल वाहतात, दिशेने वाहतात, त्या वाऱ्याचा वेग हा मंदावतो आणि ते वारे स्वतःसोबत एक मेघ किंवा ढग घेतात, ज्यामध्ये की पाणी असतं पावसासाठी. मग ज्यावेळेस हे गरम वारे, उष्ण वारे व्हायला लागतात, त्यावेळेस त्याची गती ही मंदावली जाते किंवा त्याची दिशाही बदलली जाते. त्यामुळं योग्य वेळेस योग्य ठिकाणी पाऊस न पडता वेगळ्याच ठिकाणी अति पाऊस पडतो किंवा जिथं पाऊस पडायचा आहे तिथं पाऊस पडतच नाही आणि कोरडा कालखंड होतो. मग नेमकं वाढलेल्या तापमानामुळं जे काही वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होतो आणि काही ठिकाणी दुष्काळ आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचाही सामना करायला लागतो. आपण पाहिलं आहे की आपल्याकडं परतीचा पाऊस जो होतो तो परतीचा पाऊसही बऱ्यापैकी यावर्षी आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे आणि त्याचंच कारण म्हणजे अल निनो. हे होतं अल निनो बाबतीत. मग आता आपण पाहूया की अल निनोचा परिणाम भारतात कसा होणार आहे आणि विशेष करून महाराष्ट्रात. आपण पाहिलं आहे की आता जे काही येणारा हंगाम आहे ते रब्बी हंगाम आहे आणि पावसाने अजूनही दडी दिल्यामुळं आपण पाहतो की धरणे हे भरलेले नाही आहेत आणि धरणे भरले नसल्यामुळं पाणी हे जे काही पिकाला लागणार आहे ते आता मिळणं कठीण झालेलं आहे. त्यामुळं होणार काय की जे काही पीक हरभरा असेल किंवा इतर कुठलं ज्वारी असेल ते पिकाचं उत्पादन जे असणार आहे त्यामध्ये घट होणार आहे. सोबत आपण पाहतोय की जमिनीचा जो ओलावा आहे, पाऊस नसल्यामुळं, परतीचा पाऊस नसल्यामुळं जमिनीचा जो ओलावा आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळं सॉईल मॉइश्चर जे पर्सेंटेज आहे ते कमी असणार आहे आणि त्यामुळंच काय ते रब्बी पिकावरती परिणाम होणार आहे. पाऊस न पडल्यामुळं रब्बी पिकामध्ये खूप कमी विकल्प शेतकऱ्याच्या हातात आहेत. जसं की असे पीक घेणं ज्यामध्ये की कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ते पीक काढता येतं. जसं की ज्वारी आहे, हरभरा सुद्धा पिकाला पाणी लागतं, त्यामुळं जिथं पाण्याची उपलब्ध आहे तिथंच त्याचं पिकाचं घेतलं जाणार आहे आणि इतरत्र ते पीक घेतलं जाणार नाही. मग त्यामुळं होतं काय की आपण जे काही मल्टिपल क्रॉपिंग्स किंवा एकापेक्षा जास्त पीक किंवा रब्बी काढल्यानंतर जे उन्हाळ्याच्या अगोदर आपण एक शेतकरी पीक घेतं तेही पीक घेण्यामध्ये यावर्षी शेतकऱ्याला यश मिळणार नाही. सोबतच जी काही आर्थिक स्थिती असणार आहे, म्हणजे शहरी भागाची असेल, जी की आर्थिक स्थिती गावांवरती डिपेंड आहे, त्यावरती फटका बसणार आहे. म्हणजेच काय, जर समजा चांगला हंगाम झाला तर शेतकऱ्यामध्ये शेतीला भाव आला तर शेतकऱ्याला पैसे मिळतील, त्यामध्ये जे मजुरी करणार आहेत त्यांनाही पैसे मिळतील आणि 4 पैसे जर शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या हातात असतील तर ते पैसे मार्केटमध्ये येतील आणि मार्केट म्हणजे शहरी भागातलं जे काही मार्केट आहे तेही सुजलाम सुफलाम होईल. परंतु जर शेतकऱ्याचा भावच नाही आला, शेतकऱ्याचं पिकच नाही उत्पन्न झालं, त्याला भाव नाही मिळाला तर त्याच्याकडे पैसा नाही येणार, मजुरांकडे पैसा नाही येणार आणि किंबहुना याचा परिणाम शहरी भागावरती दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे रब्बी पीक हंगामामध्ये
याचा परिणाम अल निनोचा हा दिसून येणार आहे. मग आता आपण पाहूया की जे काही सुपर अल निनो जे सांगितण्यात आलेलं आहे मार्च ते मे महिन्यामध्ये, त्याचा परिणाम काय होणार आहे. सगळ्यात अगोदर जो परिणाम होणार आहे ते म्हणजे शेतीमधली अनिश्चितता. म्हणजे जे पीक आज पेरलं आहे तेच पीक उगवेल की नाही, किंवा त्याचं जे काही आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे त्याबद्दल तितकं उत्पन्न मिळेल का नाही याची निश्चितता नाही आहे. सोबतच पाण्याची टंचाई ही तीव्र होणार आहे. जसं की सांडपाणी असेल किंवा पिण्यासाठी पाणी असेल, या पाण्याची सुद्धा टंचाई ही खूप जाणवणार आहे. सुपर अल निनोमुळे केवळ दुष्काळच नसून तर पुराचीही संभावना आहे. म्हणजे आपण सांगतो पाहिलं आहे की हे जे या जी वाऱ्याची गती मंदावलेली आहे गरमीमुळं, ते कदाचित वाढूही शकते त्यामुळं, किंवा त्याची दिशा बदलल्यामुळं कदाचित एका ठिकाणीच पाऊस जास्त पडू शकतो. तर पुराची सुद्धा परिस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे दुष्काळ असेल तो कोरडा असेल किंवा अतिवृष्टी होईल तेही सांगता येत नाही. त्यासोबतच आपण पाहतोय की पिकाचे जे काही फेलियर रेट आहे, म्हणजे पीक जे येणार आहे त्याचं फेलियर रेट हे जास्त असणार आहे. जमिनीची धूप ही वाढली जाणार आहे. जमीन गरम होणार, त्याची धूप वाढली जाणार आणि पिकाची उत्पन्नता ही कमी होणार आहे. आपण पाहणार आहोत की चारा जो काही जनावरांना लागणार आहे त्याच्यातही घट होणार आहे, किंवा त्या चाऱ्याच्या किमती वाढतील. चाऱ्याच्या किमती वाढल्यामुळं दुधाचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे. असा काय तो परिणाम एकंदरीत कृषीवरती आणि जनसामान्यावरती होणार आहे सुपर अल निनोमुळं. मग आता आपण पाहूया की आपल्याला करायची तयारी काय आहे. तर नेमकं तयारी ही करायची की आपल्याला प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा आपण व्यवस्थित वापरला पाहिजे. सरकारने या बाबतीत नियोजन केलं पाहिजे. अन्नधान्याच्या बाबतीत असेल की पाण्याच्या बाबतीत असेल, याची पूर्वतयारी जर केली तर आपण सर्वजण मिळून या संकटाला मात करू शकतो. जरुरी नाही आहे की सुपर अल निनो होणारच, परंतु जी शक्यता वर्तवलेली आहे 33% त्यालाही टाळता येत नाही. आशा करूया येणारा जो काही दुष्काळ आहे त्याला आपण पूर्णपणे तयारी करून सामोरे जाऊ. नमस्कार.